तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा विषय होता देवाधर्माचा। तर आता तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की आपले चालू होते कॉलेज डे आणि तेच कॉलेज डे आपले आता संपले होते आणि आपल्या हातून जरा जास्तच पाप झालेलं होतं। आमच्या हातून घडलेल्या पापाचं वजन कमी करायला आम्ही थेट निघालो होतो एकविरा आईला। तर लवकरच आपण कमानीत आत एंट्री घेतली। तर लवकरच आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि निघालो एकविरा आईकडे। मी तर माझ्या आयुष्यात आतापर्यंत पहिल्यांदा एकविरा आईला आलेलो होतो। तर लवकरच आम्ही येऊन पोहोचलो होतो वरती। मला कधी असं वाटलंही नव्हतं की आई मला स्वतःहून दर्शनाला बोलवतील। म्हणतात ना, बोलावा आल्याशिवाय काहीच करू शकत नाही, मग तुम्ही कितीही प्लॅन बनवा। तर लवकरच बाहेरचं शूट घेऊन पोहोचलो होतो आम्ही गाभाऱ्यात। आणि गाभाऱ्यात आल्यानंतर विषय असा होता की इथं शूट करायला अलाउड नव्हतं, पण खास माझे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबरला दाखवण्यासाठी मी हे शूट घेतलं। तर आता लवकरच दर्शन करून आम्ही आलतो बाहेर आणि आता इथं आलोय म्हणल्यावर फोटोशूट होणार नाही असं कधी होणार नाही। मग काय, ग्रुप सोबत चांगला एक फोटो घेतला आणि आम्ही निघालो पुढे। नेमकंच आता मी इथं एक शूट घेत असताना विषय असा झाला होता की हे दोघं डायरेक्ट एकमेकांना चिटकतच होते। तर आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि तुम्ही जो विचार करताय तसं तर काय झालं नाही। आता सगळ्यांना एवढी भूक लागली होती आणि विषय असा झाला की ठरलं होतं जेवायला जायचं। आता इथं आमच्या सुमित भाऊला मिसळ खायची इच्छा झाली होती आणि त्याच कारणामुळे तो पोरून आणि रुसून बसला होता। मग काय, सुमित भाऊच्या शब्दाला मान देत आम्ही खाल्ली मिसळ आणि निघालो घराकडे। चला मित्रांनो, आम्ही जातो घरी, भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये।